एकंदरीत एक असं परसेप्शन आहे शिवसेनेबद्दल तुमच्या पक्षाबद्दल की बी-एम-सीच्या बद्दलचं जे प्रेम आहे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राबद्दलचं जे प्रेम आहे त्याच्यात खूप तफावत आहे. सतत बी-एम-सीच्या दृष्टिकोनातूनच आपली तयारी असते, आपला लढा असतो, आपला प्लॅन असतो, आपलं विजन असतं. महाराष्ट्राकडे कुठेतरी त्यामध्ये दुर्लक्ष होतं असं वाटत नाही नाही, का? तुम्हाला सांगतो. तर काय झालं, की 1997 पासून जेव्हा आम्ही बी-एम-सीची काळजी घेत आलो, मुंबईची काळजी घेत आलो, जोपासत आलो, मुंबईची सेवा करत आलो, तेव्हा 650 कोटीची तूट ह्याच्यापासून 92,000 कोटीच्या ठेवी आणि त्याच्यात पण एस-टी-पी जसं आता प्रधानमंत्री साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं, की एस-टी-पी ई-एम-आय तोहफा दे रहा हूं. त्यांचं काही नव्हतं त्याच्यात. 18,000 कोटी हे मुंबईचे आम्ही वाचवलेले. कोर्टाची केस सुटल्यानंतर ते आपण काम सुरू केलं. योगायोग असा, की नेमकं त्यांना भूमिपूजन करायला मिळालं, त्याचं फीत कापायला मिळालं. पण ह्या ज्या गोष्टी आम्ही इथे साठवून म्हणजे ते ठेवी नीट केलेल्या होत्या, पारदर्शक होत्या, प्रत्येक बजेटमध्ये ते दिसायचं. हे त्यांच्या पोटात दुखायचं, की हे मुंबईची ठेवी अशा कशा? उधळपट्टी का नाही होते? आमच्या खिशात का नाही येते? आणि म्हणून मुंबईवर यांचा डोळा होता. जेव्हा उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राचे, कदाचित पहिल्यांदा मुंबईचा माणूस, एक अस्सल मुंबईकर हे मुख्यमंत्री झाले. आणि मुंबईत विकास कामं तर अजून त्याला वेग मिळालाच. पण त्याचसोबत आपण पाहिलं असेल, एकमेव व्यक्ती ज्यांनी त्याचा शब्द पूर्ण केला कर्जमुक्तीचा, ते उद्धवसाहेब होते. कोविडच्या काळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी मदत केली, जे काही फील्ड हॉस्पिटल्स उभारले, ते उद्धवसाहेबांच्या वेळी झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यायी जल यंत्रणा जी आम्ही लावत होतो किंवा एस-टी-पीचं काम असेल किंवा रस्त्यांचं काम असेल किंवा कचऱ्यामुक्तीचं काम असेल, ते त्यावेळी आम्ही केलं होतं. नाशिकमध्ये देखील आपण पाहिलं असेल, अनेक गोष्टी ज्या आम्ही आत्तापर्यंत सांगत आलोय, करत आलोय, हे आमच्या काळी झालेलं आहे. कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, पुण्यात देखील लोकमान्य नगरसाठी आज मी एकटा लढतोय तिथे. जिथे बिल्डरांचा घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे मुख्यमंत्री कार्यालयातून. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जे काही डिस्ट्रक्शन होतं त्याच्याविरुद्ध मी एकटा लढतोय. बेताळ टेकडी असेल, तपोवन असेल, हे आम्ही सगळीकडे आहोत, लढा देत आहोत. कोकणात देखील हे पर्यावरण नष्ट होऊ नये म्हणून, जी स्थानिक संस्कृती आहे ती नष्ट होऊ नये म्हणून लढा देणारा आमचा पक्ष आहे. पण अर्थात मुंबईत काय होतं, की आम्ही राहतो मुंबईत प्लस मीडिया इकडचं जास्ती आमचं इंटरॅक्शन असतं म्हणून इकडचे विषय जास्ती येतात. आणि आत्तापर्यंतचा डोळा एवढाच आहे तिजोरीवर मुंबईचा, की काही झालं, की अरे मुंबईकडे पैसे आहेत ना,